आज वाटतंय की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे चार छान झाले. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षकांकडे आम्ही पोहोचलो, अनेक शिक्षकांपर्यंत आम्ही पोहोचलो, अनेक शिक्षकांची यादी काढली. 4 दिवस आम्ही सलग फिरत होतो, बरोबर रवी? 4 दिवस फिरत होतो वेगवेगळ्या शिक्षकांकडे, आणि प्रत्येक शिक्षकांच्या घरी जो आमचा पाहुणचार झाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरोखरच एका विद्यार्थ्याचा पाहुणचार एका शिक्षकाच्या घरी कसा असावा, माझी विद्यार्थ्यांना तो आम्ही अनुभवला. अतिशय सुंदर अशा पद्धतीने हा योग जुळून आला. सगळे शिक्षक जे आले त्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा माहोल, हा आनंद आमचा द्विगुणित झाला. यानंतर आपण सर्वजण सन्माननीय गुरुवर्य गुरुजन वर्ग यांच्या ऋणातून मुक्त होऊया. अर्थातच त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत, सत्कार करणार आहोत. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो, आपण सत्कार स्वीकारायचा आहेच, पण त्याचबरोबर जसा तुम्ही सत्कार स्वीकाराल तसं मॅक्झिमम 2 मिनिट, मॅक्झिमम असं म्हणते कारण वेळेचं गणित आहे, 2 मिनिटं आपण बोलावं, आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा कृत्य करावं असं आम्हाला असं वाटतं. मी सर्व शिक्षकांची नावं घेतो, तसं आपण या ठिकाणी त्यांची ओळखही मी तुम्हाला करून देईन. ते किती साली या ठिकाणी होते त्यांची ओळख करून देईन आणि आपण त्यांचा सत्कार करूया. एक महत्वाचा क्षण या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे. सर्वप्रथम या प्रशालेमध्ये सन 1982 ते 1989 कलमट गावच्या रहिवासी असलेल्या माननीय श्रीमती, ज्यांच्या नावामध्येच विद्या आहे, अशा विद्या करंबेळकर बाई यांना मी विनंती करतो की आपण पुढे येऊन सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय विद्या करंबेळकर मॅडम यांचा सत्कार रवी सावंत यांच्या शुभ हस्ते होईल.